विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरेही तैशीची जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदयी ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मनो कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक् परम तदेवाहं न मत्तोन्यदिति मे निश्चिता मतिः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग दुसरा आणि परिच्छेद 12 क्रमांकाचा विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 12 क्रमांकाचा सिद्धांत मते कारणाध्यासाचा संभव एकंदर 11 परिच्छेदामध्ये आपण काय विषय पाहला असं म्हणाल तर प्रथम परिच्छेदामध्ये अधिकाऱ्याचा असंभव आणि द्वितीय परिच्छेदामध्ये अधिकाऱ्याचा संभव तृतीय परिच्छेदामध्ये विषयाची असिद्धी चतुर्थ परिच्छेदामध्ये पुन्हा विषयाची सिद्धी पाचव्या परिच्छेदामध्ये प्रयोजन साध्य शास्त्र आणि अध्यास या पारिभाषिक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आणि त्यामध्ये 2 अध्यासात प्रकार पाहिलेत कार्याध्यास आणि कारणाध्यास नंतर 6 आणि 7 परिच्छेदामध्ये कार्याध्यासाचा असंभव पूर्वपक्षाच्या मते आणि 8व्या परिच्छेदामध्ये कारणाध्यासाचा असंभव कारण आणि कार्य दोन्ही अध्यस्त नाही त्यांची प्रतीती येत असेल तर ते सत्यच असलं पाहिजे म्हणून मोक्ष कर्माने कसा याच्या 5 संगती पूर्वपक्षाने सांगितल्यात त्यापैकी कोणती एक संगती घ्या पण मोक्ष कशाने आहे कर्मानेच आहे कसा हा विषय 9 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बघितला 10 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव प्रतिपादन करत असताना पूर्वपक्षाला सांगितलं की कार्याध्यासाला सामुग्रीच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही आपण जी म्हणता ती सामुग्री लागत नाही कारणत्व त्याला दिलं पाहिजे जे असल्याच्या नंतर कार्य होतं आणि जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय असेल तर अध्यास होतो हे बरोबर आहे पण ते नसेल तर अध्यास होत नाही असं मात्र नाही पण एक मात्र आहे सजयते वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तरच अध्यास होतो नसेल तर होत नाही म्हणून सजयते वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाचं कारण आहे आणि ते भेटतं म्हणून पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहेत कारण आहेत असा विचार सांगितला आणि मग आत्मा नित्य आहे आत्मा ज्ञानस्वरूप आहे साक्षी ज्ञानस्वरूप आहे साक्षी नित्य आहे त्याचं ज्ञान नित्य आहे तर साक्षी भाष्य पदार्थसुद्धा नित्य झाले पाहिजे पण ते होणार नाही कारण साक्षी ज्या वृत्तीद्वारा त्यांचं प्रकाशन करतो त्या वृत्तीचा उत्पत्तीनाश होतो म्हणून अहंकारादी पदार्थाचा साक्षी भाष्य पदार्थाचा उत्पत्तीनाश स्वीकारावा लागतो बरं मग पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे तर त्यावेळेला पहिला संस्कार आणणार कोठून तर त्याचं उत्तर वेदांत सिद्धांत अनभिज्ञ जो आहे त्याला अशी शंका येते कारण वेदांत सिद्धांतामध्ये 6 गोष्टी अनादी मानलेल्या आहेत ब्रह्म अविद्या त्यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध जीव ईश्वर त्यांचा औपाधिक भेद या 6 गोष्टी कशा अनादी मानलेल्या आहेत स्वरूपाने अनादी मानलेल्या आहेत आणि अहंकारादी बंध हा अध्यास हा कसा आहे प्रवाहरूपाने अनादी आहे
याचा अर्थ याची उत्पत्ती होत नाही अशा अर्थाने ते अनादी नाही, तर त्याचा आदी सांगता येत नाही या अर्थाने ते अनादी आहे. जसं बीज आदी का वृक्ष आदी सांगता येत नाही म्हणून ते अनादी, तसं हे प्रवाहरूपाने अनादी. आणि मग पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे, आणि अध्यासाचं कारण सजयते वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. कोण नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही. असा विषय आपण 10व्या परिच्छेदामध्ये पाहिला. 11व्या परिच्छेदामध्ये दोषत्रय कार्याध्यासाचं कारण आहे असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे, पण त्याचा अनुवाद करत असताना सिद्धांतांनी थोडक्यात सांगितलं का कार्य दोषत्रय नाही, अध्यास नाही असं नाही. दोषत्रय आहे, अध्यास आहे, पण दोषत्रय नाही तरीही अध्यास आहे, म्हणून दोषत्रय देखील अध्यासाचं कारण नाही. म्हणजे कार्याध्यासाचा संभव सांगून झाल्याच्या नंतर कारणाध्यासाचा देखील संभव आहे. तो कारणाध्यासाचा संभव कसा हा विचार या 8 क्रमांकाच्या 12 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण पाहत आहोत. तो पाहत असताना काही विषय आपला वाचून झालेला आहे, आशय पाहून झालेला आहे, आणि काही उर्वरित विषय आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पूर्वपक्षाचा अनुवाद करत असताना आरंभी सांगितलं की अज्ञात वस्तूच्या ठिकाणीच अध्यास होतो, ज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होत नाही. आणि आत्मा हा ज्ञान स्वरूप प्रकाशरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा म्हणजे कारणाध्यासाचा अध्यास होईलच कसा, असं पूर्वपक्षाचं म्हणणं होतं. त्याकरता पूर्वपक्ष बोलताना काही उदाहरणं देतो. स्पष्ट प्रकाशामध्ये रज्जू असेल तर सर्पाचा अध्यास होणार नाही. प्रकाश स्वरूप सूर्य असल्यामुळे त्या ठिकाणी अंधकार येणार नाही. तसा ज्ञानरूपी प्रकाशाच्या स्पष्ट प्रकाशात आत्मा आहे, तो प्रकाशरूप आहे, म्हणून त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणार नाही, म्हणजे कारणाध्यासाचा असंभव. शिवाय सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात विशेष स्वरूपाच्या अज्ञानात अध्यास होतो, पण आत्मा हा निर्विशेष सत्सामान्य असल्यामुळे त्याचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान देखील म्हणता येत नाही. तर या गोष्टीचं समाधान सांगत असताना एखादा बांबगोळा टाकावा तसं सिद्धांती त्याला पहिलं सांगतात आत्मा ज्ञान स्वरूप आहे, पण त्याच ठिकाणी अज्ञान राहत नाही असं मात्र नाही. याचा अर्थ अज्ञान राहतं. ज्ञानस्वरूप आत्मा आहे म्हणायचं आणि अज्ञान राहतं, हे कुठपर्यंत राहतं तर खाली बारीक टिप्पणीमध्ये त्याने दिलेलं आहे. ब्रह्मज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी जगताची प्रतीती आशेपर्यंत. ब्रह्मज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी जगताची प्रतीती आशेपर्यंत याचा अर्थ घ्यायचा ब्रह्मज्ञान उत्पन्न होण्यापूर्वी जगताची सत्यत्वाने प्रतीती असते तोपर्यंत अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतं. मग अज्ञान जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहत असेल तर आत्मज्ञान स्वरूप नाही असं त्याचा अर्थ आहे का? नाही, आत्मज्ञान स्वरूप आहेच. पण आत्म्याचं ज्ञान स्वरूप असणारा आत्मा याचे 2 स्वरूप आहे, एक सामान्य आणि दुसरं विशेष. जे सामान्य स्वरूप आहे त्या ठिकाणी अज्ञान राहतं, विशेष स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही. मग सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं, विशेष स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही, ही गोष्ट शास्त्रप्रमाणापेक्षा आणि युक्तीपेक्षा अनुभूतीने लवकर सिद्ध होते. मग आपला सर्वांचा अनुभव आहे. आपला एखादा मित्र आहे, कोणी आहे, आणि ती व्यक्ती सुषुप्तीत आहे, गाढ झोपेत आहे, आणि ती झोपेतून उठली ना आपण त्याच्यासोबत संवाद साधायला लागलो. काल आपण वाक्य बोललो, एतावंतम कालम भवान किंवा अकरोत, इतका वेळ आपण काय करत होता. तर तो उत्तर देतो किमापि न करोत, सुखम अहम स्वाप्सम नवै किंचित अविदेशम, मी सुखाने झोपलो आणि मला काही कळालं नाही. मग मला काही कळालं नाही, न कळणं म्हणजे अज्ञान, पण मला काही कळालं नाही हे कळालं की नाही त्याला, हे कळालं म्हणजे त्याला अज्ञानाचं काय झालं? ज्ञान झालं. आणि अज्ञानाचं ज्ञान कधी होईल? अज्ञान असेल तेव्हा का नसेल तेव्हा? अज्ञान असेल तेव्हा अज्ञानाचं ज्ञान होईल, नसेल तेव्हा अज्ञानाचं ज्ञान होत नाही. आतापर्यंत गतकालात, चालू वर्तमान काळात आणि पुढे येणाऱ्या भविष्य काळात वंद्यापुत्राचं गतकालात कोणाला ज्ञान झालं नाही, सद्यकालात होतं नाही, भविष्यकाळात होणं शक्य आहे नाही. का बरे? वंद्यपुत्र नाहीच आहे, नाही म्हणून त्याचं काय होत नाही? ज्ञान होत नाही. तसं अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसतं तर त्याचं ज्ञान झालं नसतं. आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय अज्ञान झालं नसतं. आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय अज्ञान होतं, म्हणजे अज्ञान झालं विषय आणि आत्मा झाला विषयी. अज्ञान झालं प्रकाश्य, आत्मा झाला प्रकाशक. बरं, त्या आत्म्याने आत्मरूप ज्ञानाने किंवा ज्ञानरूप आत्म्याने, अर्थात आत्माचा जो ज्ञानरूप प्रकाश आहे
किंवा ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा आत्मा तोच त्या अज्ञानाचं प्रकाशन करतो. कुठे? सुषुप्तीमध्ये. तुम्हाला कशावरून? कारण जीवाकडे ज्ञानाचे साधनं कोण आहेत? इंद्रिय, अंतकरण व वृत्ती. पण अंतकरण आणि इंद्रिय ही कारणात लीन असल्यामुळे ती त्या सुषुप्तीकालीन अज्ञानाचं प्रकाशन करायला समर्थ नाही. मग त्या सुषुप्तीकालीन अज्ञानाचं प्रकाशन केलं कोणी? उत्तर आहे आत्मरूप प्रकाशरूप आत्म्याने किंवा आत्म्याचा जो प्रकाश आहे त्यांनी त्याचं काय केलं? प्रकाशन केलं. म्हणजे आत्मा वेगळा प्रकाश वेगळा आहे, ते दोन नाही. म्हणून प्रकाशरूप आत्म्यानेच त्याचं प्रकाशन केलं. पण साक्षात केलं का? नाही. वृत्तीद्वारा केलं. कोणत्या वृत्तीद्वारा? अविद्या वृत्तीद्वारा केलं. सुषुप्तीत कोणती वृत्ती मानली तिथे? अविद्या वृत्तीद्वारा त्याचं प्रकाशन केलं. हे तरी कशाहून म्हणायचं? कारण एक नियम आहे, कशा वाचून काय होत नाही. कालचा नियम, अनुभव वाचून स्मृती होत नाही. बरोबर, अनुभव वाचून स्मृती होत नाही. म्हणजे या स्मृती सा अनुभव पूर्विका. स्मृती त्याचीच होती ज्याचा आपण कुठेतरी केव्हा तरी कधीतरी कसा तरी अनुभव घेतलेला असतो. ज्याचा कुठेच केव्हाच कधीच कसाच प्रकारचा अनुभव घेतला नाही, म्हणजे ज्ञान आपल्याला झालं नाही, संस्कार झाले नाही, त्याची स्मृती आपल्याला होत नाही. स्मृतीला कारण 3 गोष्टी असतात. 1 सादृश्याचं ज्ञान, 2 संबंधीचं ज्ञान आणि 3 उद्भूत संस्कार. काय काय? सादृश्याचं ज्ञान, संबंधीचं ज्ञान आणि उद्भूत संस्कार. या तिघाद्वारा काय होते? स्मृती होते. सादृश्याच्या ज्ञानाद्वारा आपल्याला स्मृती होते. समोर एखादा मित्र चालला, म्हणजे व्यक्ती चालली आणि आपण मागून त्याच्याकडे चाललो आणि पाहताना आपण एकदम त्याच्या हक्काचा मित्र असल्यासारखी थाप टाकतो. तो म्हणतो, काय हो रामकृष्ण हरी, मला वाटलं तेच आहे. मग ते नसतात, पण आपल्याला ते काय वाटलं? सादृश्याचं ज्ञान. मागून चालताना आपला मित्र तसाच दिसला आपल्याला, हा समोरचा व्यक्ती, पण तो नाही. पण त्याला बघून आपल्या मित्राचे काय झाले? आपल्याला स्मृती झाली आणि आपल्याला वाटलं तोच आहे असं. म्हणजे सादृश्य सारखेपणामुळे काय होती? स्मृती होती. सादृश्याच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते. भगवान श्रीकृष्ण, आपण मागे एकदा बोललो, भगवान श्रीकृष्ण, शुकाचार्य आणि उद्धवजी हे तिघही सारखे आहेत. भगवान श्रीकृष्ण 1.5 इंच, आपलं भगवान श्रीकृष्णापेक्षा 1.5 इंच ठेंगे आहेत शुकाचार्य आणि 1.5 इंच उंच आहे उद्धवजी. एवढाच काय तो फरक आहे, पण तिघही काय सारखीच आहेत. मग भगवान शुकाचार्याला बघितलं तर कोणाची स्मृती होईल? उद्धवजीची किंवा कृष्णाची. या तिघापैकी कोणालाही बघितलं तर इतर दोघांची स्मृती होते, कारण त्यांच्या ठिकाणी काय आहे? सादृश्य आहे. म्हणजे सादृश्याच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते. संबंधीच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते. गुरुकडे बघितल्याच्या नंतर शिष्याची, शिष्याकडे बघितल्याच्या नंतर गुरुची काय होते? स्मृती होते. फक्त आपल्याला त्यांच्या संबंधाचं ज्ञान पाहिजे, हे गुरुजी आहे आणि हे शिष्य आहे. किंवा वडिलाकडे बघितल्याच्या नंतर मुलाची, मुलाकडे बघितल्याच्या नंतर वडिलाची स्मृती होते. फक्त त्यांच्या दोघांमध्ये जन्यजनक भाव संबंध याचं आपल्याला काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे संबंधीच्या ज्ञानाद्वारा सुद्धा काय होते? स्मृती होते. आणि उद्भूत संस्काराच्या द्वारा स्मृती होते. आपल्या क्षेत्रात बघा, आपले काही गुरुबंधू गायक असतात, काही वादक असतात, काही वक्ते असतात. व्याख्यात्याला सुद्धा व्याख्यान त्याच गोष्टीचं करता येतं का ज्याचे संस्कार त्याच्या अंतकरणात सध्याला उद्भूत आहे. अभ्यास त्याचा पुष्कळ असला म्हणजे सगळाच अभ्यास एका वेळेला मुखात येतो काय? नाही. जो जिवंत अभ्यास आहे त्याला म्हणतात एक शिळा झालेला मेलेला अभ्यास आणि एक जिवंत अभ्यास. अनाभ्यास विषम विद्या असं म्हटलेलं आहे. ज्याचा आपण अभ्यास केला नाही, अभ्यास जिवंत राहिला नाही, ते विषयासारखी विद्या होते. मग जे संस्कार जिवंत आहेत म्हणजे त्याला म्हणायचं उद्भूत. जिवंत आहे म्हणजे काय? उद्भूत. ज्या चाली उद्भूत आहे, जे बोल उद्भूत आहे, जे चिंतन उद्भूत आहे, तेच वक्त्याला उद्भूत चिंतन आठवतं. आणि उद्भूत बोल किंवा उद्भूत चाली या गायकाला किंवा वादकाला आठवतात. सगळ्या चाली आठवत नाही, सगळेच बोल हातात येत नाही. म्हणजे ते काय असले पाहिजे? जिवंत असले पाहिजे. त्याचा रोज सराव असला पाहिजे. सांगायचं काय म्हणजे स्मृती कशाच्याद्वारा होते? 3 कारणाद्वारा. 1 सादृश्याचं ज्ञान, 2 संबंधीचं ज्ञान आणि 3 उद्भूत संस्कार. या 3 कारणास्तव स्मृती होते. पण मग इथे कशामुळे म्हटलेले? पूर्व अनुभवातून स्मृती होत नाही. मग हे एकाच वाक्यात 3 आले, कारण सादृश्याकरता तरी पूर्व अनुभव पाहिजे, संबंधीच्या ज्ञानाकरता तरी पूर्व अनुभव पाहिजे आणि उद्भूत संस्काराकरता तरी पूर्व अनुभव पाहिजे. म्हणजे थोडक्यात अनुभव वाचून स्मृती होत नाही. या स्मृती सा अनुभव पूर्विका. ज्याची आपल्याला स्मृती होती ती अनुभवलेल्या विषयाची स्मृती होते. ज्याचा आपण कधी अनुभव घेतला नाही त्याची स्मृती होत नाही. आणि आपण हे 3 पाहिलेत. 3 अवस्था बोला: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 शरीर:
स्थूल सूक्ष्म कारण, तीन अभिमानी विश्व तैजस प्राज्ञ. सुषुप्तीमध्ये अंतकरण आणि इंद्रिय कारणात लीन असताना सुषुप्तीकालीन सुखाचं आणि अज्ञानाचं प्रकाशन अविद्यावृत्तीद्वारा कोणी केलं? प्राज्ञाने. कोणी केलं? प्राज्ञाने. आणि सुखम अहम स्वापसम नवई किंचित अविदिशम हे जागृतीत बोलतो कोण? विश्व. म्हणून हा अनुभव भ्रमात्मक आहे असं आपल्याला वरवर वाटलं तरी तो भ्रमात्मक नसून प्रमात्मकच आहे असं आपण का म्हटलो? कारण अवस्था आणि शरीराचा अभिमान बदलला म्हणून जीवाला वेगळी संज्ञा आली. पण जीव रूपाने पाहिलं तर जीव कधी आहे? तिन्ही अवस्थेत आहे. फक्त जागृती अवस्थेत असताना कोणता जीव आहे? विश्वसंज्ञक जीव आहे. स्वप्नावस्थेत असताना तैजस संज्ञक जीव आहे आणि सुषुप्ती अवस्थेत असताना प्राज्ञ संज्ञक जीव आहे. पण जीव रूपाने पाहिलं तर तू काय? एकच आहे. हे तीन नावं देण्याचं कारण काय? त्याने शरीर किंवा अवस्थाचा त्या शरीराचा आणि त्या अवस्थेचा अभिमान घेतला म्हणून त्याला ही वेगळी नावं आहेत. पण मुळात जीव काय आहे? एकच आहे. मग या रूपाने पाहिलं तर तो यथार्थ अनुभव आहे. म्हणजे स्मृती ही अनुभव वाचून होत नाही. आणि ज्या अर्थी आपल्याला जागृतीत आल्याच्या नंतर स्मृती झाली काय? मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मग न कळण्याचं कळणं म्हणजे त्या ठिकाणी कोण होतं? अज्ञान होतं. पण प्रश्न असा पडला, आत्मा ज्ञानरूप असताना त्याच ठिकाणी अज्ञान राहील कसं? तर याचं उत्तर आहे, आत्म्याचं सामान्य स्वरूप हे अज्ञानाचे विरोधी नाही. कोणतं स्वरूप हे अज्ञानाचे विरोधी असतं? विशेष स्वरूप अज्ञानाचे विरोधी असतं. जसं हे काय आहे? काष्ट आहे, लाकूड आहे. या काष्टात अग्नी नाही का? बरं, अग्नी काष्टाला भस्म करीत नाही का? मग काष्टात अग्नी आहे, अग्नीने काष्टाला भस्म केलं पाहिजे, करतो का? करत नाही. म्हणजे असं कसं? मग कष्ट आहे ना, म्हणजेच अग्नी, काष्टातला अग्नी कसा आहे? सामान्य स्वरूपाने आहे. तोच घर्षणाच्या द्वारा किंवा अन्य कुठल्या तरी कारणाने विशेष भावाला आला, वातीला आला आहे ना, असं प्रज्वलंत झाला, प्रगट झाला, तर त्यावेळेला तो काष्टाला ठेवील का? काष्टाला नष्ट करेल. मग काष्टस्थित अग्नी काष्टाला दाहक असून सुद्धा, काष्ट त्याचं भक्ष्य असून सुद्धा भक्षण करत नाही का? सामान्य रूपात आहे. आणि तोच काष्टस्थित अग्नी घर्षणाच्या द्वारा विशेष भावाला आला की काष्टाला ठेवत नाही. त्याचं कारण काय? विशेष रूपाला आला. तसंच आहे आत्मा. कसा आहे मग? सामान्य स्वरूप म्हणजे काष्टाच्या स्थित असणारा अग्नी तशा स्वरूपात जोपर्यंत आहे, आणि तशा स्वरूपात कुठपर्यंत असतो? ब्रह्मज्ञान होत नाही, जगताचे सत्यत्व आणि प्रतीती येते तोपर्यंत त्याच्या ठिकाणी अज्ञान, सुषुप्तीकालीन अज्ञान राहतं. पण तोच काय एकदा विशेष भावाला आला, तो विशेष भावाला कशाच्या द्वारा येतो? साधक श्रीगुरूला शरण गेला, श्रीगुरूने त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, तर अगोदर अयम काष्ट म्हणणं, इथे काष्टात लागणे सामान्य रूपाने आहे. आणि आहे ना, अयम अग्नी म्हणणं तो विशेष भावाला आला, त्यावेळेला तो काष्ट ठेवत नाही. तसं अहम देहोस्मी म्हणणं, त्यावेळेला अहम म्हणजे आहे कोण आहे? तो आत्माच आहे, ज्ञानरूप आत्मा, पण त्याचं सामान्य ज्ञान आहे. आणि तोच ज्यावेळेला गुरुदेव सांगतात, न त्वम देहो न इंद्रियाने न मनो न धी, इंद्रियाने पराण्यावर इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्त सहा. याच्या आतीत असणारा जो सच्चिदानंद घन आत्मा आहे तोच तू आहे, तत्वमसी, ते ब्रह्मच तू आहे. आणि ज्यावेळेला मी ब्रह्म आहे असं त्याला अनुभूतीने दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो, त्यावेळेला हे अज्ञान राहतं का? त्यावेळेला ते अज्ञान राहत नाही. म्हणून आपण रज्जूची किती रूपं पाहिली होती? 3. इदम अयम इयम. इदम किंचित कोणतं रूप? सामान्य रूप. अयम सर्प हा भ्रांत रूप, आणि इयम रज्जू हे त्याचं यथार्थ रूप. ज्यावेळेला इदम किंचित हे कळतं, हे सामान्य रूप भ्रांतीला साधक असतं का भ्रांतीचं बाधक असतं? भ्रांतीला साधक असतं. म्हणून आपण व्याख्या केली होती, पुढे येणार पण आहे, भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिनवून भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते ते सामान्य रूप आहे. हे कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. आणि ते कधी आहे? तिन्ही काळात आहे. कोण आहे? हे काहीतरी आहे, त्याही वेळेला आहे. हा कोण आहे? भ्रमात सर्प आहे, त्याही वेळेला आहे. ही कोण आहे? रज्जू आहे, त्याही वेळेला आहे. म्हणजे सामान्य रूप सर्वत्र आहे. पण ही रज्जू आहे असं विशेष रूप कुठे नाही? अयम सर्पा त्याही वेळेला नाही, आणि इदमकीची त्याही वेळेला नाही. म्हणजे भ्रमकालामध्ये कोणत्या रूपाची प्रतीती येत नाही? इयम रज्जू या विशेष रूपाची प्रतीती येत नाही. पण इयम रज्जू या विशेष रूपाची प्रतीती आली का अयम सर्पा भ्रमच राहत नाही. म्हणून भ्रमाला बाधक कोणतं रूप? इयम रज्जू हे विशेष रूप, आणि भ्रमाला साधक कोणतं रूप? इदम किंचित हे सामान्य रूप. तसं चैतन्याचं सत अस्ति हे कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. ते अज्ञानाला साधक आहे. अज्ञान कार्य जगत ते आपल्याला दाखवतं.
पण ज्या वेळेला त्याचं विशेष रूप होईल, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्मच कोण आहे, मी आहे, असं एकदा विशेष ज्ञान होईल, त्यावेळेला ते भ्रमाला निवृत्त करणार आहे. ठीक ना. इथपर्यंतचा विचार आपण काल पाहिलेला आहे. आता याच्यात आपण काल जाता जाता शेवटी म्हटलो आपल्याला काही वाद डोक्यात ठेवणं गरजेचं आहे ना. ते आपण वाचायला सांगितले होते कुठे, तरंगाच्या आरंभी. तर त्यातले 3 वाद आपण पहिले लक्षात घेऊ थोडक्यात. अवच्छेदवाद, आभासवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद. काय काय? अवच्छेदवाद, आभासवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद. तर त्यातला बिंब प्रतिबिंबवाद थोडं बाजूला ठेवू. तो 2च वाद, अवच्छेदवाद आणि आभासवाद. काय काय? अवच्छेदवाद आणि आभासवाद. कशाला म्हणतात अवच्छेदवाद आणि कशाला म्हणतात आभासवाद? म्हणजे जीव शिवाची, म्हणजे जीव ईश्वराची व्याख्या, जीव ईश्वराचं लक्षण या दोन्ही वादात केलं जातं. अवच्छेदवादातही केलं जातं आणि आभासवादातही केलं जातं. पण अवच्छेदवाद आणि आभासवाद या दोन्हीमध्ये जीवाचं विशेषण काय मानावं याच्यात मतभेद आहे. पण विशेष स्वरूपामध्ये दोन्ही वादामध्ये मतभेद नाही. तिथे एक वाक्यात आहे विशेष स्वरूपाच्या बाबतीत. जसं जगद्गुरु तुकोबराय आणि भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आषाढी वारीला दोन्ही पालख्या जातात आणि 2 रस्त्याने त्या जातात. रस्ते वेगवेगळे आहेत, परंतु साध्य पंढरपूर काय आहे, एकच आहे. पंढरपूर साध्य काय, एकच आहे. तसे हे 2 वाद कोणते? अवच्छेदवाद आणि आभासवाद. या दोन्हीमध्ये विशेषण काय घ्यावं याच्यामध्ये मतभेद आहे. पण विशेष्य स्वरूप मात्र एकच आहे. आणि विशेष्य विशेषण दोन्ही मिळून बनतं विशिष्ट. हे कुठे विचार होऊन गेला मागे? याच तरंगामध्ये विषयाची सिद्धी करताना तिथे बोलले विशिष्ट असणाऱ्या जीवाचं जरी विशुद्ध असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होत नसलं तरी त्यातला विशेष भाग जो साक्षी आहे त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. बोलले की नाही? मग तिथे विशेषण कोण घेतलं तर कोण सांगेल? जीव शिव ऐक्य या विषयाची सिद्धी करत असताना खाली टिप्पणीमध्ये विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट असं दिलं होतं आपल्याला. हां बरोबर आहे. अंतकरण किंवा साभास अंतकरण आणि विशेष्य म्हणलं की साक्षी आणि विशिष्ट तो प्रमाता जीव संसारी. मग ते अंतकरण किंवा साभास अंतकरण असे 2 पदविकल्पने का घेतली? या 2 वादाचे आहेत. कोणत्या? अवच्छेदवाद आणि आभासवाद. मग अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणा, झाला वाद कोणता? अवच्छेदवाद. कोणता वाद? अवच्छेदवाद. अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणतात तो अवच्छेदवाद. आणि आभासवादी म्हणतात तसं नाही, मग साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणतात, हा झाला आभासवाद. ठीक ना. मग जीवाचं विशेषण फक्त अंतकरण घेऊन अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं अशी ज्यांची संगती आहे तो कोणता वाद बोला? अवच्छेदवाद. सर्वांनी बोललं पाहिजे. कोणता वाद येतो? अवच्छेदवाद. आणि साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं हा कोणता झाला? आभासवाद. कोणता एक शब्द टाकला म्हणून आभास झाला, आभासवाद सिद्ध झाला. मी 2 वाक्य पुन्हा बोलतो, मार्क सगळ्यांनी बोललं पाहिजे. बघा, अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं हे अवच्छेदवादी आहे आणि साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं हे आभासवादी आहे. मग कोणता एक शब्द टाकला? साभास, म्हणजे आभाषक शब्द टाकला. आभाषक शब्द टाकला का तो झाला आभासवाद आणि तो आभास शब्द काढला का अवच्छेदवाद. एवढाच दोघांमध्ये काय फरक आहे? मग साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्य जीव कोणता वाद? बोला बोला, आभासवाद. आणि अंतकरण अवच्छिन्न चैतन्य जीव तो अवच्छेदवाद. ठीक ना. आता थोडंसं मग जीव आणि ईश्वर बघू. नाथबाबाचं प्रसिद्ध सर्वांच्या पाठातलं प्रमाण कोणतं? कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादे शिव बोली जिथे, किंवा सिंधुत्व अभंग नेने हरी. पूर्वार्ध काय? जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. सिंधुत्व अभंग नेने हरी, हरिपाठामध्ये नाथबाबा म्हणतात. मग जीव आणि शिव हे हरिरूपावर काय 2 तरंग आहे. हरिरूप म्हणजे कोण? ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे 2 तरंग कोण? जीव आणि ईश्वर. मग जीव कोणाला म्हणायचं आणि ईश्वर कोणाला म्हणायचं? पहिला वादाला विचारू, त्याचं नाव अवच्छेदवाद. अवच्छेदवादाला विचारू आपण जीव म्हणजे काय. बघा, ते अवच्छेदवादी म्हणतात काही नाही, अविद्या अवच्छिन्न चैतन्य जीव आणि माया अवच्छिन्न चैतन्य शिव, असे जीव शिवाची व्याख्या कोणत्या वादाने? अवच्छेदवादाने. आणि आभासवादी एक शब्द जास्त टाकणार, साभास अविद्या अवच्छिन्न चैतन्य जीव आणि साभास माया अवच्छिन्न चैतन्य शिव, ते कोण झालेत? आभासवादी. म्हणजे आभास काढला का अवच्छेदवाद आणि त्यातच एक आभास टाकला का तो झाला आभासवाद. एवढाच त्या दोघांमध्ये फरक आहे.
म्हणजे दोघाच्या कशामध्ये मतभेद आहे? विशेषण कोणतं घ्यायचं जीवाचं या बाबतीत मतभेद आहे, पण विशेष्य जो साक्षी आहे या बाबतीमध्ये दोघाचा मतभेद नाही. कोणाचा? अवच्छेदवाद आणि आभासवाद. दोघाही मतामध्ये विशेष्य कोण? साक्षी. दोघाही मतामध्ये विशेष्य कोण? साक्षी. पण विशेषणामध्ये मतभेद आहे. अवच्छेदवाद म्हणलं तर फक्त विशेषण कोण घेणार? अंतकरण घेणार. फक्त कोण घेणार? अंतकरण. आणि आभासवादी म्हणलं तर साभास अंतकरण. एवढाच काय तो फरक आहे कोणामध्ये? अवच्छेदवाद आणि आभासवादामध्ये. लक्षात आलं सर्वांच्या? एकदा बोलाल मग. अवच्छेदवाद आणि आभासवादामध्ये कोणत्या एका शब्दामुळे फरक झाला? साभास आहे ना, म्हणजेच कंसात आभास. आभास एका शब्दामध्ये फरक झाला. मग मी आता बोलतो फक्त वाद, तुम्ही बोला. मग अविद्या किंवा माया अवच्छिन्न चैतन्याला जीवशिव असं म्हणतात. कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि साभास माया किंवा साभास अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीवशिव म्हणतात. आभासवाद. ठीक ना? दोन्ही वादामध्ये फरक कशा बाबतीत आहे? विशेषणाच्या बाबतीत आहे. कशात फरक नाही? विशेष्य आणि विशिष्टामध्ये फरक नाही. ठीक ना? मग आता इकडे बघा, सर्वांनी इकडे बघा. हा आहे अध्यास, ही आहे वृत्ती आणि हे आहे ज्ञान. अध्यास, वृत्ती, ज्ञान. ज्ञान, वृत्ती, अध्यास. मग या अध्यास निवृत्त होतो कशाने? या दोघांनी. हा अध्यास निवृत्त होतो कोणाच्या द्वारा? या दोघाच्या, ज्ञानवृत्तीच्या द्वारा. पण मग याच्यामध्ये अध्यास निवृत्तीचं कारणत्व द्यायचं कोणाला? अव्यवहित कारणत्व द्यायचं कोणाला? याच्यामध्ये दोन वाद आहे. अध्यास हा वृत्ती आणि ज्ञान. मग हा या अध्यास निवृत्त कोणामुळे होतो? या दोघांमुळे होतो. पण व्यवहित कारणत्व आणि अव्यवहित कारणत्व द्यायचं कोणाला? या बाबतीत हे दोन वाद. आपल्या अवच्छेदवाद आणि आभासवाद. छान बोलायचं. कोणता वाद? अवच्छेदवाद आणि आभासवाद. चला बोला. हे कोण? अध्यास. वा. वृत्ती, ज्ञान, अवच्छेदवाद आणि आभासवाद. आता पहिला कोणता घेऊ सांगा तुम्ही? अवच्छेदवाद. आता अवच्छेदवाद हा वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य. वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य. वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य. चैतन्य म्हणजे ज्ञान. म्हणजे वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य हे अध्यासाची निवृत्ती करतं असं जे म्हणतात ते अवच्छेदवादी. काय काय? वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य अध्यासाची निवृत्ती करतं असं जे म्हणतात ते अवच्छेदवादी. म्हणजे यांनी अध्यास निवृत्तीचं कारण तो कोणाला दिलं? ज्ञानाला म्हणजे चैतन्याला. आणि त्याला सहाय्य कोणाचं घेतलं? वृत्तीचं आहे ना. म्हणजे कारणत्व दिलं कोणाला? चैतन्याला. सहाय्य घेतलं कोणाला? वृत्तीला. आणि कोण घालवते? अध्यास निवृत्त होतो. हा कोणता वाद बोलणार? अवच्छेदवाद. ठीक ना? पहिला वाद अवच्छेदवाद. आता दुसरं बघा, दुसरं वाक्य. ते म्हणतात साभास, आपलं साभास चैतन्याचं सहाय्य घेतलेली वृत्ती ही अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती करते असा म्हणणारा आभासवाद. काय काय? साभास चैतन्याचं सहाय्य घेतलेली वृत्ती अध्यासाची निवृत्ती करते. हा कोणता वाद आहे? आभासवाद. त्याला काय म्हणायचं? आभासवाद. लक्षात आलं मग? अवच्छेदवाद आणि आभासवाद. माऊली आता तुम्ही बोला. ही कोण आहे? वृत्ती आहे. हे कोण आहे? चैतन्य आहे. हे कोण आहे? अध्यास आहे. हा कोण आहे? अध्यास आहे. आणि हा कोणता वाद आहे? अवच्छेदवाद. मग अवच्छेदवाद काय म्हणतो? कोण अध्यास घालवतं? चैतन्य घालवतं. पण कोणतं चैतन्य? वृत्तीमध्ये स्थित वृत्तीमध्ये स्थित असणारं विशेष चैतन्य अज्ञान आवरणाची निवृत्ती करतं असा जो वाद आहे तो अवच्छेदवाद. ठीक. आणि मग आभासवाद म्हणतो तसं नाही. मग आभासवाद म्हणतो साभास चैतन्याचं सहाय्य घेतलेली वृत्ती ही अज्ञान आपल्या अध्यासाची निवृत्ती करते. हा कोणता वाद आहे? आभासवाद. म्हणजे वृत्तीचं सहाय्य घेऊन चैतन्य अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती करतं, तो म्हणणारा पहिला वाद अवच्छेदवाद. आणि आभासाचं सहाय्य, आभासरूप चैतन्याचं सहाय्य घेऊन वृत्ती अज्ञानाचं आवरण निवृत्त करते, अध्यास निवृत्त करते असं म्हणणारा आभासवाद.
म्हणजे दोघाला सुद्धा चैतन्याने वृत्तीचे किंवा वृत्तीने चैतन्याचं सहाय्य घेतल्याशिवाय अध्यास निवृत्त होत नाही, हे मात्र खरं आहे. पण याच्यात फरक काय झाला? ज्याने चैतन्याला कारणत्व दिलं आणि वृत्तीचं सहाय्य घेतलं अध्यास निवृत्तीच्या बाबतीत, तो कोणता वाद ठरला? अवच्छेदवाद ठरला. आणि ज्याने वृत्तीला कारणत्व दिलं आणि सहाय्य साभास चैतन्याचं घेतलं अध्यास निवृत्तीच्या बाबतीत, तो आभासवाद ठरला. एवढाच त्या दोघांमध्ये फरक आहे. पण एकाला एकाचं सहाय्य घेतल्याशिवाय एकटं वृत्ती करू शकत नाही, कारण ती जड आहे. आणि एकटं चैतन्य निवृत्त करू शकत नाही अध्यासाला, कारण ते असंग आहे. मग असंग चैतन्याला अध्यास आवरणाची निवृत्ती करायची म्हटलं तर कोणाचं सहाय्य घ्यावं लागतं? वृत्तीचं. आणि जड वृत्तीला अध्यास आवरण निवृत्त करायचं म्हटलं तर कोणाचं सहाय्य घ्यावं लागतं? चैतन्याचं. म्हणजे चैतन्याला वृत्तीचं किंवा वृत्तीला चैतन्याचं सहाय्य घेतल्याशिवाय कोण निवृत्त होत नाही? अध्यास निवृत्त होत नाही. पण मग ज्याच्यामध्ये चैतन्याला प्राधान्य दिलं जातं आणि वृत्तीचं सहाय्य घेतलं जातं, तो वाद झाला पहिला वाद, अवच्छेदवाद. आणि ज्याच्यामध्ये चैतन्याचं सहाय्य घेऊन वृत्तीला कारणत्व दिलं जातं, तो झाला आभासवाद. म्हणजे अविविध पूर्वक्षणी आज्ञा नाशाचे हेतुत्व कोणाला द्यायचं, यात मतभेद आहे. एक म्हणणार कोणाला द्या? चैतन्याला द्या, वृत्तीचं सहाय्य घ्या, तो अवच्छेदवाद. एक म्हणणार वृत्तीला द्या, चैतन्याचं सहाय्य घ्या, तो झाला आभासवाद. एवढाच काय त्या दोन्ही वादामध्ये फरक आहे. पण याच्यातून आपले हे लक्षात आलं काय? अज्ञान कोणता अध्यास आहे? कारणाध्यास. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती करायची वृत्तीच्या द्वारा चैतन्याचं सहाय्य घेऊन किंवा चैतन्याच्या द्वारा वृत्तीचं सहाय्य घेऊन. पण अज्ञानाची निवृत्ती होते याचा अर्थ अज्ञान असेल तर होईल का नसेल होईल? असल्यास होईल. म्हणजे याचा अर्थ अज्ञान चैतन्याच्या ठिकाणी राहतं. याचा अर्थ अज्ञान चैतन्याच्या ठिकाणी राहतं. कधी राहतं? अज्ञान चैतन्याच्या सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं. मग जरी आत्मा ज्ञान स्वरूप असला तरी त्याच ठिकाणी अज्ञान राहतं की नाही? अज्ञान राहतं. तो अज्ञान कोणता अध्यास? कारणाध्यास. मग कारणाध्यासाची सिद्धी आहे का नाही? कारणाध्यासाची सिद्धी आहे. ठीक ना? एवढंच ह्या परिच्छेदामधल्या अर्ध्या भागात सांगतात. त्यातला काही भाग आपण वाचलेला आहे, काही भाग वाचायचा राहिलेला आहे. तर तो आपण पहिला वाचू आणि मग दुसरी शंका होती, चैतन्य सामान्य विशेष भावाने राहील कसं, ते पुढे पाहू. आज मात्र हे दिसलं ना, म्हणजे ते एक आशय डोळ्यासमोर दिसला पाहिजे. बाबा काय म्हणत असतात, ज्या वेळेला आपण विचारसागर ऐकतो, ज्ञानेश्वरी ऐकतो, कुठलंही कीर्तन प्रवचन काय ऐकतो ते ऐकतो. जसं एखादा ऐतिहासिक प्रसंग ऐकत असताना तानाजी मालुसरे, तो उदयभान राठोड आणि मग त्यांचं घनघोर संग्राम चालला. एखादा व्याख्याता, शिवव्याख्याता तो प्रसंग सांगत असताना आपल्याला तानाजी दिसतात, त्यांच्या हातातली ढाल दिसते, ती कोसळलेली दिसते, शेला गुंडाळलेला दिसतो, मग वार झेललेलाही दिसतो. हे सगळं आपल्याला दिसतं की नाही? म्हणजे आपलं मन काय करतं, बरोबर लगेच तशा कल्पना तसं चित्र समोर उभं करतं आणि मग त्याचा आपल्याला आनंद भेटतो. तसा वेदांत विषय ऐकताना सुद्धा ते शब्द तर पाहिजे, पण शब्दातला जो अर्थ आहे तो आपल्या डोळ्यात साकार करायचा, आपल्या मनात साकार करायचा आणि ते आपण पाहायचं. अरे अवच्छेदवाद हा आहे, आभासवाद हा आहे, मग ते दिसलं पाहिजे. आणि दिसलं की त्याच्यात आपल्याला आणखी आनंद घेता येतो. मग त्याच्याकरता हे बोटं म्हणजे एक प्रतीक आहे. खरं तर तो फळा पाहिजे अगदी असं ते सगळं चित्रीकरण, पण इतकं करण्याला आपण एवढे काही बुद्धू नाही, आपण बुद्धिमान आहोत. त्यामुळे आपल्याला एवढं आपलं ते बोटावर भागतं, त्यामुळे त्याचं काही सगळं बघितलं पाहिजे असं काही नाही. ठीक ना? आता बघा वाचतो. साधारण काल आपण सामान्य आणि विशेषितपर्यंत आलो होतो, बरोबर ना? तरंग चौथा आपला, क्षमा करा, दुसरा परिच्छेद 12 क्रमांकाचा आणि सिद्धांत मते कारणाध्यासाचा संभव, त्याच्या समाधान हे वाचत असताना आपण कुठपर्यंत आलेलो आहोत? सामान्य विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले आहे. ठीक ना? सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले आहे. इथपर्यंत आपण वाचन देखील केलेलं आहे. ते करताना आपण एवढंच बघितलं की सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाश आहे कोण? आत्मा. पण त्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहत नाही असं नाही, म्हणजे अज्ञानरूपी अंधकार राहतो. कशावरून? आपला सर्वांचा अनुभव आहे म्हणून. हिसाब तो बराबर आहे, लेकिन छोकरा डुबता आहे. म्हणजे आपला अनुभव आहे, आपल्याच ठिकाणी काय राहिलं? अज्ञान राहिलं. तो अज्ञान कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. कशावरून? आपण झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणतो मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. न कळणं म्हणजे कोण? अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं काय झालं? ज्ञान. जरी अज्ञानाचं ज्ञान झालं त्यावेळेला बोलत नसता, बोलतो कधी?
जागृतीत आल्याच्या नंतर अनुभव घेतला कधी सुषुप्तीमध्ये, पण सुषुप्ती जागृतीमध्ये कोण आहे? स्मृती आहे, आणि सुषुप्तीमध्ये काय आहे? अनुभव आहे. मग सुषुप्तीतला अनुभव जागृतीत स्मृती हे खरं कशावरून आहे? कारण नियम आहे, कोणा वाचून कोण होत नाही, अनुभवा वाचून स्मृती होत नाही. ज्या अर्थी आपल्याला अज्ञानाची स्मृती झाली त्या अर्थी आपण तिचा अनुभव घेतला, आणि अनुभव घेण्याकरता पदार्थ असावा लागतो का नसावा लागतो? असावा लागतो. म्हणून कोण आहे? अज्ञान आहे, आणि त्याचं प्रकाशन केलं कोणी? ज्ञानरूप आत्म्याने. कशाच्या द्वारा? वृत्तीच्या द्वारा. कोणत्या? अविद्या वृत्तीच्या द्वारा. मग त्या ज्ञानरूप प्रकाशरूप असणाऱ्या आत्म्याच ठिकाणी अज्ञान राहिलं कसं? तर काष्ठस्थित अग्नी कोणाचा विरोध करत नाही. काष्ठस्थित अग्नी कोणाला जाळत नाही, काष्ठाला जाळत नाही. का जाळत नाही? सामान्य रूपाने आहे म्हणून. तोच विशेष भावाला आला तर त्याला जाळेल. तसं चैतन्याचं सामान्य रूप कोणाला विरोध करत नाही, अज्ञानाला विरोध करत नाही, ते उलट त्याला सहाय्यक आहे. आणि तेच जर विशेष भावाला आलं म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं का मग जगत राहत नाही का सत्यत्वाने सिद्ध होत नाही? सत्यत्वाने सिद्ध होत नाही, कारण तोहीपर्यंत जगत राहील. कारण अंतकरणाचा आणि आत्म्याचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत जगत राहील, पण त्याला सत्यत्वाने सिद्ध होणार नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवरू विठ्ठलाचे. ठीक ना? आता पुढं बघा. सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे म्हणून जागृत नाही आपला. याचा अभिप्रायाने इथून वाचतो बरं का. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य, ठळक अक्षरामध्ये, याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. जसं काष्ठस्थित अग्नी काष्ठाला जाळत नाही. विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे. तोच काष्ठस्थित अग्नी जरा प्रगट झाला का तो काष्ठाला ठेवत नाही, त्याप्रमाणे असे सांगितले आहे. आता प्रश्न काय पडला? सामान्य म्हणजे काय, विशेष म्हणजे तरी काय? तर त्याचंही ठळक अक्षरात आपल्याला व्याख्या देतात. सामान्य म्हणजे काय? बघा, सर्व व्यापक जे चैतन्य ते कोणतं चैतन्य आहे? सामान्य चैतन्य आहे. आपण शाळेत प्रयोग केला आहे लहानपणी, शाळेत असताना त्या सूर्याची किरणं सर्वत्र पसरलेले आहेत. सूर्याच्या ठिकाणी अग्नीच्या ठिकाणी जशी दाहकता आहे तशी सूर्याच्या ठिकाणी सुद्धा दाहकता आहे. पण अग्नी लगेच जाळतो आणि सूर्य जाळत नाही. पण सूर्य जाळू शकत नाही असं नाही, सूर्य जाळू शकतो. कधी? ते बहिर्गोलकाचा काच घ्या तुम्ही, खाली कागद ठेवायचं, एखादा वर्तमानपत्र ठेवायचं, आणि त्या बहिर्गोलकाच्या काचामध्ये ते विखुरलेले सूर्याचे किरण एकत्र केले जातात आणि एक विशिष्ट बिंदू तयार होतो. आणि मग तो कागद बघा, तो जाळतो. कागद कशाला? आपण एखादा हात जरी ठेवला तरी तो त्याला जाळतो. म्हणजे त्या बहिर्गोलकाच्या द्वारा ते विखुरलेले किरण काय झाले? सामान्य होते, ते विशेष झाले, म्हणजे एकत्र आले. आणि मग एकीचं बळ त्याने काय केलं? त्या कागदाचा दाह केला. बरोबर की नाही? आपण हे प्रयोग केलेले आहे लहानपणी. म्हणजे सामान्य असणारा सूर्यकिरण म्हणजे व्यापक आहे, सर्वत्र पसरलेले आहे, ते सामान्य आहे. आणि तीच एकत्र आली का तेच काय झालं? विशेष. तसं ज्ञान सामान्य कसं आहे या रूपाने आहे, त्यावेळेला सामान्य आहे. आणि ब्रह्म आहे तरी सामान्य आहे, पण ते ब्रह्म मीच आहे ते विशेष आहे. त्यावेळेला अज्ञानाची सत्यत्वाने सिद्धी होत नाही. ते बोलतात बघा, सर्व व्यापक जे चैतन्य ते विशेष चैतन्य, आणि अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते मग तरी मी विशेष म्हटलं तरी तुम्ही काही बोलले नाही. मला वाटलं बोलशाल कोणी, पण कोणीच बोलले नाही. चुकीचा शब्द टाकला तरी बोलले नाही. तुम्ही ठरलेलं आहे बोलायचं नाही मध्ये. सर्व व्यापक जे चैतन्य ते कोणतं चैतन्य? मग सामान्य चैतन्य. मी तिथे विशेष म्हटलो तरी तुम्ही, म्हणजे याचा अर्थ तुमचं पंक्तीकडे लक्ष नव्हतं. पंक्तीकडे पण लक्ष असलं पाहिजे. नाही, साधकाचं पंक्तीकडे लक्ष नसलं पाहिजे आहे ना, पण या पंक्तीकडे लक्ष असलं पाहिजे तर आपण साधक ठरणार, नाही तर आपण साधक ठरणार नाही. बघा, सर्व व्यापक जे चैतन्य ते कोणतं चैतन्य? मग सामान्य चैतन्य. आणि अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. उदाहरण देतात. काष्ठामध्ये अग्नी असतो, कशा रूपाने? सामान्य रूपाने. हे कोणाला माहिती नाही? सर्वांनाच माहिती आहे, हे सर्वांना माहिती आहे. परंतु तो काष्ठस्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोध करतो का हो? नाही. उलट ते काष्ठस्थित अग्नी अंधारात पडलेला असला तर दिसत नाही आपल्याला, ते प्रकाशाने पाहावं लागतं. इथे काष्ठ आहे आणि ते अग्नी आहे, कारण तो काय आहे? सामान्य रूपाने. तोपर्यंत तो अंधाराचा नाश करत नाही. पण तो वातीशी आला तर मग अंधकारला ठेवत नाही. अंधकारला कशाला?
ज्या काष्टामुळे तो वातीशी आला त्या काष्टाला सुद्धा तो ठेवत नाही, आणि त्या काष्टाला लागता लागता काष्टाला लागला तर काष्टालाही ठेवत नाही. कोण? अग्नी. परंतु काष्टामध्ये काष्टस्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही, आणि तो घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा काय करतो? विरोधी होतो. हा झाला हे दृष्टांत उदाहरण. तद्वत त्याप्रमाणे व्यापक चैतन्य म्हणजे म्हणायचं सर्व व्यापक चैतन्य हे कोणाच्या विरोधी नाही? अज्ञानाची विरोधी नाही. तथापि पण असं जरी असलं तरी ते विरोधी नाहीच असं नाही. काष्टस्थित अग्नी कुठपर्यंत काष्टाच्या विरोधी नाही आहे की नाही? अंधकाराच्या काष्टाच्या विरोधी कुठपर्यंत नाही? विशेष रूपाला येत नाही तोपर्यंत. एकदा विशेष रूपाला आला तर तो काष्टाला ठेवतो का अंधकाराला ठेवतो? दोघांनीलाही ठेवत नाही. तसं सामान्य चैतन्य कुठपर्यंत अंधकाराच्या विरोधी नाही आणि अमम आद्यासरूपी काष्टाच्या विरोधी नाही. विशेष भावाला येत नाही तोपर्यंत. विशेष भावाला आलं की अमम रूपी काष्टही ठेवत नाही आणि आद्यानरूपी अंधकारही ठेवत नाही. त्यावेळेला चिदानंद रूप शिवोम शिवोम. आणि तो विशेष रूपाला येणं म्हणजे कशाने होतं? वेदांत विचाराने होतं. कारण विचारात ज्या येते तत्वबोधा माऊलीची सर्वांच्या पाठातली ओवी. विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्वरले ज्ञानियाशी. म्हणून म्हणतात बघा आता वेदांत विचारापासून. म्हणून डॉक्टर बाबा कायम एक म्हणता काय? वेदांत वाक्येषु सदार म्हणता भिक्षान मात्रेन चतुष्टिवंता अशोकवंता करुणैकवंता कौपिनवंता खलु भाग्यवंता. म्हणजे सदैव मनुष्याने कशामध्ये रमावं? वेदांत विचारामध्ये रमावं. कारण विचाराचे आहे ते तत्वबोधा. आणि आपल्याला संतांचं वचन आहे, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या मी कैशी करू के दवा. कारण झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदयी सेजे आला किंवा हृदयी प्रगटला. ते हृदयी प्रगटणं म्हणजे तो विशेष भावाला येणार. आणि तो एकदा विशेष भावाला आला का अहमरूपी काष्ट ठेवत नाही आणि आज्ञारूपी अंधकार राहू देत नाही. ठीक ना? बघा म्हणून म्हणतात तथापि वेदांत विचारापासून अंतकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे काय आहे? विरोधी आहे. हा प्रथम पक्ष कोणता वाद? अवच्छेदवाद. आता हे बघा ही प्रथम पक्ष अवच्छेदवाद म्हणजे इकडे बोटाकडे बघा मग पंक्ती पुन्हा वाचतो. कोण म्हटलो आपण? अध्यास वृत्ती चैतन्य. आपण प्रयोग कसा केला? वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य अध्यासाची निवृत्ती करतं. मग हा कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि दुसरं वाक्य पुन्हा एकदा घ्या म्हणजे पंक्ती वाचू. साभास चैतन्य वृत्तीच्या द्वारा अध्यासाची निवृत्ती करतं. हा आभासवाद. आणि हेच इथलेच पंक्ती मी बोललो. आता बघा अवच्छेदवाद म्हणजे काय? तर अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती त्या वृत्तीचे ठिकाणी आलं का बघा. या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे कोणतं चैतन्य विशेष चैतन्य ते अज्ञान आवरणाचे काय आहे? विरोधी आहे. म्हणजे अज्ञान म्हणजे अध्यास म्हणा कारणाध्यास म्हणून आपण अज्ञान आवरण म्हणलं. तिथे अज्ञान आवरण अज्ञानाचे काय आहे? विरोधी आहे. हा कोणता पक्ष? प्रथम पक्ष. प्रथम पक्ष म्हणजेच कोणता वाद? अवच्छेदवाद. किंवा दुसऱ्या पक्षी दुसरा पक्ष म्हणजे कोणता वाद? आभासवाद. मग त्याच्याबद्दल बघा आभासरूप चैतन्य सहित कोण? वृत्ती ही अज्ञानाची विरोधी आहे. हा कोणता पक्ष? आभासवाद. ठीक ना? मग आता इकडे एकदा तुम्ही बोला मग खाली न पाहता. अज्ञान म्हणा. अध्यास म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण? अज्ञान म्हणजेच कारणाध्यास. अज्ञान वृत्ती आणि चैतन्य आहे ना. आणि हा पहिला वाद अवच्छेदवाद. मग वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे अवच्छेदवाद. आणि साभास चैतन्य साभास चैतन्य सहित वृत्ती. हा छान. साभास चैतन्य सहित वृत्ती अज्ञान आवरणाचे विरोधी आहे तो आहे आभासवाद. ठीक ना? म्हणजे अज्ञान नाशाचं हेतुत्व चैतन्याला दिलं पण वृत्तीचं सहाय्य घेऊन. कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि अज्ञान नाशाचं हेतुत्व वृत्तीला दिलं पण साभास चैतन्याचं सहित अवच्छेदवाद आपला आभासवाद. म्हणजे आभासवाद प्राधान्य कोणाला देतो? वृत्तीला. पण सहाय्य घेतो कोणाचं?
चैतन्याचं, साभास चैतन्याचं. आणि अवच्छेदवाद आज्ञानाशाचा हेतू तो देतो चैतन्याला, पण सहाय्य घेतो कोणाचं? वृत्तीचं. पण एक तर लक्षात आलं की नाही, वृत्तीचं सहाय्य घेतल्याशिवाय किंवा चैतन्याचं सहाय्य घेतल्याशिवाय अज्ञानाच्या विरोधीपणा त्यांच्या ठिकाणी होऊ शकत नाही. ठीक ना? एवढं दोघांचं. बघा, ही पुन्हा पंक्ती तेवढी वाचतो, कारण ही आपल्याला नेहमी गरजेचा हा विषय आहे. वेदांत विचारापासून अंतकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष अवच्छेदवाद. किंवा दुसऱ्या पक्षात आभासरूप चैतन्यसहित वृत्ती अज्ञानाचा विरोधी आहे, हा आभासवाद. अर्थात प्रथम पक्षात अज्ञानाचा नाशाचा हेतू कोण? चैतन्य असून त्यास वृत्तीचे काय आहे? सहाय्य. बोला, पहिला पक्ष काय म्हणणार? अज्ञान नाशाचे हेतुत्व कोणाकडे आहे? चैतन्याकडे आहे. अज्ञान नाशाचे हेतुत्व चैतन्याकडे आहे, त्याला सहाय्य वृत्तीचं आहे, अवच्छेदवाद. आणि अज्ञान नाशाचे हेतुत्व वृत्तीकडे आहे, त्याला सहाय्य चैतन्याचा आहे, तो झाला आभासवाद. ठीक ना? म्हणजे एक जो वाद अज्ञान नाशाचे हेतुत्व चैतन्याकडे देतो आणि वृत्तीचं सहाय्य घेतो, तो अवच्छेदवाद आहे. आणि ज्या वादामध्ये अज्ञान नाशाचे हेतुत्व वृत्तीकडे दिलं जातं आणि चैतन्याचं सहाय्य घेतलं जातं, तो आभासवाद आहे. ठीक ना? म्हणजे प्रमुख कारणत्व द्यायचं कोणाला? तर एक म्हणेल प्रमुख कारणत्व द्यायचं चैतन्याला, सहाय्य घ्या वृत्तीचं, वाद अवच्छेदवाद. आणि एक म्हणेल अज्ञान नाशाचे हेतुत्व द्या वृत्तीला, सहाय्य घ्या चैतन्याचं, आभासवाद. एवढाच काय तर दोघांमध्ये फरक आहे. ठीक ना? ही अवच्छेदवादाची रीती आहे. दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्यात सहाय्य. दुसऱ्या पक्षात म्हणजे कोणत्या वादात? आभासवादात. अवच्छेदवादामध्ये अज्ञान नाशाचं हेतुत्व कोणाला आहे? अवच्छेदवादामध्ये अज्ञान नाशाचं हेतुत्व म्हणजे कारणत्व कोणाला आहे? चैतन्याला आहे, पण सहाय्य कोणाचं आहे? वृत्तीचं आहे. आणि दुसऱ्या वादात म्हणजे आभासवादामध्ये अज्ञान नाशाचं हेतुत्व कोणाला आहे? वृत्तीला आहे, आणि सहाय्य कोणाचं आहे? चैतन्याचं आहे. ठीक ना? ही आभासवादाची रीती आहे. जीवस्वरूपाचा विचार करते वेळी, आता हे पुन्हा थोडासा विचार, इथे वेगळा विचार म्हणजे अवच्छेदवाद आणि आभासवाद म्हणजे नेमकं काय आहे ना? तर त्याचं स्पष्टीकरण इथे देतात. अगोदर पंक्ती वाचण्याच्या अगोदर इकडे बघा, पंक्ती पाहताना पंक्तीकडे बघा आणि मी म्हणतो माझ्याकडे बघा, त्यावेळेला माझ्याकडे बघा. आता हे चॅनल काही बदलत नाही, मग तुम्हाला पाहिल्याशिवाय पर्याय नाही. इकडे बघा. तर आता आपल्याला काय समजून घ्यायचं? अवच्छेदवाद आणि आभासवाद. तर अवच्छेदवाद म्हणजे काय आणि आभासवाद म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ. तर अवच्छेदवाद कशाला म्हणतात? तर आत्ताच आपण बोललो, अविद्या अवच्छिन्न, अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं, हे अवच्छेदवाद आहे. आणि साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं, हे काय? आभासवाद आहे. मग चैतन्य म्हणजे वृत्ती अवच्छिन्न चैतन्याला जीव दोघंही म्हणतात, पण वृत्ती अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणताना आभास घेत नाही, ते कोणते वादी झाले? अवच्छेदवादी. आणि साभास वृत्ती टाकलं ते झाले आभासवादी. म्हणजे आभास घेतला किंवा न घेतला एवढ्यावर त्या दोन वादात फरक आहे. अवच्छेदवादात आणि आभासवादात फरक काय? जो चैतन्य जीवाचं लक्षण करताना वृत्ती अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणा असा जो म्हणतो, तो कोणता वाद झाला? बरोबर आहे, अवच्छेदवाद. आणि केवळ वृत्ती नाही म्हणले, मग साभास वृत्ती अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणा, कोण झाला? आभासवाद. मग फक्त जीवाचं विशेषण कोण झालं? विशिष्ट कोण आहे? जीव आहे. विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट. विशेषण कोण? अंतकरण, किंवा असं म्हणा अंतकरण, साभास अंतकरण, हे दोन भाग विशेषण आहे. हे असं केलं का बोटही दुखतंय हो. काय करावं, सगळंच अवघड आहे, शरीर दुःखाचे कोटात. आपण 4 नावं देऊ. काय काय नावं द्यायची आपल्याला? अंतकरण, साभास अंतकरण, विशेष्य आणि विशिष्ट. मग आता हे अंतकरण, साभास अंतकरण हेच दोन विशेषण आहेत, दोन्ही विशेषण आहेत. मग अंतकरण विशेषण, चैतन्य विशेष्य आणि विशिष्ट जीव. म्हणजे अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला
जीव म्हणतात. कोणता वाद झाला? अवच्छेदवाद. आणि केवळ अंतकरण नाही, साभास अंतकरण विशेषण, चैतन्य विशेष्य आणि विशिष्ट जीव. मग साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणतात. आभासवाद. म्हणजे या दोघांमध्ये अवच्छेदवाद आणि आभासमध्ये कशात मतभेद आहे? अंतकरण आणि साभास अंतकरण. आणि त्या दोन्हीला काय म्हटलेलं आहे? विशेषण. म्हणजे मतभेद कशात आहे? विशेषण कोणतं घ्यायचं याच्यात आहे. जीवाचं विशेषण कोणतं घ्यायचं? अंतकरण घ्यायचं की साभास अंतकरण घ्यायचं, याच्यात मतभेद आहे. कशात नाही? विशेषात नाही आणि विशिष्ट जीवातही नाही. म्हणून दोन्ही वाद कोणातले? आपलेच आहे. दोन्ही वाद कोणाचे आहे? आपलेच आहे. मग आपल्याला आपण कोणतं घ्यायचं? आपल्याला जे पचेल ते घ्यायचं. भाजी कोणती खाणी चांगली आहे? जे आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं आणि क्षुधेची पीडा निवृत्त होते. सरळ त्याचं उत्तर काय? आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं आणि क्षुधेची पीडा निवृत्त होती, ती भाजी चांगली आहे. आता एखाद्याला तुम्ही म्हणाल वांग्यासारखी भाजीच नाही आणि त्या बिचाऱ्याला जर त्रास असेल तुम्ही समजून घ्या. तर मग हे बोलणं उचित ठरेल का? नाही. म्हणजे काय आहे? आरोग्य म्हणजे भाजी कोणती चांगली आहे? तर ज्या भाजीने आपली क्षुधेची पीडा निवृत्त होते आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं ती भाजी चांगली आहे. बरोबर की नाही? मग ती ज्याला जी पसंती पडेल ती चांगली. तसं कोणता वाद चांगला आहे? ज्या वादाचा आश्रय करून आपल्याला ब्रह्माचं सत्यत्व जगताचं मिथ्यत्व कळेल तो वाद श्रेष्ठ आहे. मग अवच्छेदवाद श्रेष्ठ का आभासवाद श्रेष्ठ? त्या भानगडीत पडायचं नाही, कारण दोन्ही आपलेच आहे. कोणत्या पालखीत गेलं पाहिजे? ज्ञानोबरायच्या पालखीसोबत जायचं का तुकोबरायच्या पालखीसोबत जायचं? हा झगडा करण्यात काय अर्थ आहे का? जिथे भोजन आणि भजन चांगलं होतं त्या पालखीत जायचं. मग आपल्याला जिथे भोजन चांगलं भेटतं, भजन चांगलं घडतं त्या पालखीत जावं. तसं कोणता वाद चांगला? जो आपल्याला आवडतो, जो आपल्याला समजतो आणि आपल्याला सिद्धांत कळतो तो वाद चांगला आहे. म्हणून अवच्छेदवाद आणि आभासवाद हे दोन्ही वाद आपलेच आहे. ठीक ना? मग आता बोला. विशेषण अंतकरण, विशेष्य साक्षी आणि विशिष्ट जीव असं म्हणून लक्षण करणारे अवच्छेदवादी. विशेषण साभास अंतकरण, विशेष्य साक्षी आणि विशिष्ट जीव आभासवादी. मग अवच्छेदवाद आणि आभासवादात काय कोणता एक शब्दातला फरक आहे ना? साभास एवढा शब्द आहे, तो साभास काढला का अवच्छेदवादी, साभास टाकला का आभासवादी. एवढाच तो दोघांमध्ये काय फरक आहे. आणि तेच आता इथे देतात. पंक्ती बघा. दुसऱ्या पक्षात आज्ञानाशाचा हेतू वृत्ती आहे, तिला चैतन्याचा आहे. हे झालं, ही आभासवादाची रीती. इथून पुढे बघा ही रीती आहे. आता जीव स्वरूपाचा विचार करते वेळी, आत्ताच आपण बोललो ना विशेष विशेषण आणि विशिष्ट. बघा आता जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी आहे ना. म्हणजे त्याने कोण घेतला नाही? आभास घेतला नाही. वृत्ती म्हणजे अंतकरण. अंतकरण म्हणा काय, अंतकरणाची वृत्ती म्हणा काय. मग साभास अंतकरण म्हणा किंवा साभास वृत्ती म्हणा, तो आभासवादी झाला. आणि केवळ अंतकरण किंवा केवळ वृत्ती घेतला तर तो अवच्छेदवादी झाला. बघा, सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीत जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी म्हणतात. आणि अंतकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता, केवळ वृत्ती मानायची का? नाही. अंतकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा काय मानतात? एक आभासही मानून जीवाभावाची म्हणजे विशिष्ट जीवाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात आणि त्याला जीव म्हणतात. त्यास कोणता वाद म्हणतात? आभासवाद म्हणतात. लक्षात आलं? बघा, त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य, हे एक पंक्ती महत्त्वाच्या लक्षात घ्या एकदा. आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. हे वाक्य पुन्हा काय काय? कोणत्या वादाच्या मतात? आभासवादीच्या मतात कोणतं चैतन्य विरोधी नाही? सामान्यही नाही आणि विशेषही नाही. चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाहीच आहे. मग कोण होय? कारण त्यांनी कारण तो कोणाला दिलेलं आहे? वृत्तीला दिलेलं आहे. म्हणून ते सामान्य चैतन्य विरोधी नाही आणि विशेष चैतन्य विरोधी नाही. मग कोण विरोधी आहे? वृत्ती आहे. पण कोणती वृत्ती? साभास चैतन्याचं साय घेतलेली वृत्ती अज्ञानाच्या आवरणाची विरोधी आहे. आणि अवच्छेदवादामध्ये वृत्ती नाही विरोधी, कोण आहे? चैतन्य आहे. पण कोणतं चैतन्य आहे? वृत्तीचं साय घेतलं म्हणजे विशेष. कोणतं चैतन्य आहे? विशेष चैतन्य. म्हणजे वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे. कोणता वाद? अवच्छेदवाद. मग चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे. कोणता वाद? चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे. कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. कोणता वाद? आभासवाद.
पण चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे म्हणताना कोणतं चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे? वृत्तीमध्ये स्थित जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाचे विरोधी आहे. कोणता वाद? अवच्छेदवाद. आणि वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे म्हणजे सामान्य चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे का विशेष चैतन्य आहे का? दोन्ही नाही. हे वाक्य विशेष चैतन्य किंवा सामान्य चैतन्यापैकी कोणतं चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे आभासवादामध्ये? वा, दोन्ही नाही. सामान्य चैतन्य नाही आणि विशेष चैतन्य नाही. मग कोण विरोधी आहे? वृत्ती आहे. पण कोणती? साभास चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती अज्ञानाच्या आवरणाच्या विरोधी आहे असं म्हणतात ते अवच्छेदवादी. आपलं क्षमा करा, आभासवादी असं म्हणतात ते. कोणते वादी? आभासवादी. ठीक ना? बघा ते वाक्य पुन्हा वाचतो. आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तर वृत्तीसहित आभास, आलं का? वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती विरोधी आहे. आता दोन वाक्य होतील एकाचे. इकडे बघा, सगळ्यांनी बघा. पहिले वाक्य काय केलं आपण? हे अज्ञान, वृत्ती आणि चैतन्य. मग वृत्तीमध्ये स्थित विशेष चैतन्य अज्ञानाची विरोधी आहे. कोणता वाद म्हटला आपण? अवच्छेदवाद. आणि साभास चैतन्य साह्य घेतलेली वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. कोणता वाद झाला? आभासवाद. ठीक ना? आता दोन वाक्य करायचे. कसे करायचे बघा. वृत्तीचं साह्य घेतलेलं चैतन्य किंवा चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे असं वाक्य करायचं. तोच घ्यायचा अवच्छेदवाद. काय? वृत्तीचं साह्य घेतलेलं चैतन्य किंवा चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती अज्ञान आवरणाचा विरोधी आहे असं घ्यायचा, तो अवच्छेदवाद. आणि आभासवाद काय? इथे चैतन्य विशेष असो किंवा सामान्य असो तो विरोधीच नाही. कोण विरोधी आहे? वृत्तीच. पण कोणती? साभास चैतन्य साह्य घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीचं आधार घेतलेलं साभास चैतन्य हे अज्ञानाच्या आवरणाच्या विरोधी आहे. हा कोणता झाला? आभासवाद. असे त्याच्यात दोन वाक्य करता येतात. आणि नाही ध्यानात राहिलं तर पहिलं वाक्यावरही आपलं काम भागतं, आहे ना? म्हणजे दोन पोळ्या असलेच पाहिजे नाही, एका पोळीतही आपलं पोट भरतं. पण असे त्याचे वाक्य आपण करू शकतो, ध्यानात ठेवायला हरकत नाही. जी एवढाच फक्त साभास शब्द घातला म्हणजे कार्य झालं. बघा एकंदर काय बघा, आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य ही अज्ञानाची विरोधी नाही. मग कोण आहे? तर वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाची विरोधी नाही. म्हणजे कोणाच्या वादात? आभासवादामध्ये केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाची विरोधी नाही. एकंदर काय? एवढीच पंक्ती बघा. पुढचा विषय आपण उद्या बघू, पण जेवढं झालं ते पक्क घेऊन पुढे चालू. बघा, एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याचे ठिकाणी कोण आहे असे सिद्ध झाले? हो, अज्ञान आहे असे सिद्ध झाले. आणि अज्ञान आहे असे सिद्ध झाले म्हणजे कोण सिद्ध झाला? कारणाध्यास सिद्ध झाला. आणि कोणाचा असंभव म्हणत होता पूर्वपक्ष? कारणाध्यासाचा असंभव. कारणाध्यासाचा असंभव आहे का संभव आहे? संभव आहे. कारणाध्यासाचा संभव आहे. बघा, एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे काय आहे? कारण आहे. म्हणजे जसं रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञानच सगळ्याच अध्यासाचं कारण आहे. सगळ्याच कोणत्या अध्यासाचं? कोणाला रज्जूवर काय भासतो? सर्प, कोणाला पुष्पमाला, कोणाला दंड, कोणाला भूरेषा, कोणाला जमीन, काय 10 जणाला 10 जरी भ्रम झाले तर त्या सगळ्याला कारण कोण? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान एकच कारण आहे. तसं आपल्याला हे सगळं व्यष्टी समष्टी सगळं जगत दिसतं, सत्य वाटतं. या सगळ्या अध्यासाला म्हणजे सगळा अध्यास कोणता? जागृतीत असलं तर स्थूल ओहम, मी जन्मणारा मरणारा. सूक्ष्म देहाशी तादात्म्य केलं मी सुखी दुःखी. कारण देहाशी तादात्म्य केलं मी अज्ञानी. महाकारण देहाशी तादात्म्य केलं मी ज्ञानी, आहे ना? मी बधीर, मी मुका, मी अमुक, मी तमुक. हे सगळ्या भ्रमाला कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. कोणता अध्यास? कारणाध्यास. म्हणजे सगळ्या प्रकारच्या कार्याध्यासाला, कार्याध्यासामध्ये अनेकत्व आहे आणि कारणाध्यासामध्ये एक आहे. म्हणून गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 2 प्रकृती सांगितलेल्या आहे. कोणत्या? परा प्रकृती. बरोबर की नाही? कोणत्या प्रकृती सांगितल्या? द्विविधा 2 प्रकृती आहे. एक परा प्रकृती आणि एक अपरा प्रकृती आहे. श्लोक आठवला कोणाला सांगा. द्विविधा प्रकृतीचे 6 प्रकृती 2 प्रकारची आहे. एक परा प्रकृती आहे, एक अपरा प्रकृती आहे. भूमिरापणलो वायो खमनो बुद्धिरेवच अहंकार इत्यमे भिन्ना प्रकृती 8-10. जी 8-10 भागाला विभागलेली आहे ती अनेकदा आहे. तो कोणता अध्यास म्हणायचं इथं?
कार्याध्यास म्हणायचं. कोणता अध्यास म्हणायचं त्याला? कार्याध्यास. आणि एकच आहे तो कारणाध्यास. मग त्या कारणाध्यासाचा संभव झाला का कोणाचा संभव आहेच आहे? कार्याध्यासाचा पुढे संभव आहे. आणि कार्य आणि कारण अध्यस्त ठरलं का त्याची निवृत्ती ठरणारच आहे. कशाने? ज्ञानाने. आणि मग मोक्ष कशाने सिद्ध होईल? ज्ञानानेच, कशाने नाही? कर्माने नाही. याच्याकरता हा विषय चालू आहे. बघा एवढ्या 2 पंक्ती फक्त बघा. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे काय आहे? असे सिद्ध झाले. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे काय आहे? कारण आहे. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. आणि म्हणून ते अध्यस्त आहे. कारण अध्यस्त पदार्थाचीच निवृत्ती होते. कशाने? अधिष्ठान ज्ञानाने. असे सिद्ध आहे. म्हणजे अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे काय झाली? सिद्धी झाल्याच्या नंतर पण तो म्हणतो का हो तुम्ही आत्म्याचं कोणतं ज्ञान म्हणता? सामान्य ज्ञान. आणि कोणतं अज्ञान? विशेष अज्ञान. आणि त्याने काय होतो? भ्रम. पण आत्मा निर्विशेषच सामान्य आहे तर त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणता कसे? अशी काय राहिलेली एक शंका. त्याचं उत्तर देऊन मग कारणाध्यासाची पूर्वसिद्धी झाल्याच्या नंतर मोक्ष कर्माने नसून कसा आहे? ज्ञानानेच कसा आहे? याचा विषय आपण येतो तो उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.